तर इकडे पंढरपूरमध्ये उजनीतून 71,000 तर वीर धरणातून 31,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। 1 लाखाहून अधिक क्युसेक विसर्ग भीमा नदीपात्रात होतोय। त्यामुळे पुंडलिक मंदिरासह लहान मोठी मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। धरणातील विसर्गामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांना पुराचा धोका निर्माण झालाय। कोल्हापूर, सांगली, पंढरपूरसह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर कोयना, चांदोलीतील विसर्गामुळे कृष्णा, वारणा तर राधानगरीमुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। उजनी आणि सातारा जिल्ह्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे उजनी आणि वीर धरण खरं तर ओव्हरफ्लो झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत जर आपण बघितलं तर उजनी धरणातून आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात खरं तर पाणी भीमा नदीपात्रात सोडण्यात आलं असल्यामुळे भीमा नदीची दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर उजनी धरणातून 70,000 क्युसेक तर वीर धरणातून 30,000 क्युसेक इतका विसर्ग या भीमा नदीपात्रात सोडलेला आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीतच काल जर आपण बघितलं तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन करणार असल्याची देखील घोषणा केलेली आहे। मात्र आज जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हा चंद्रभागेला पूर आलेला आहे, मात्र कुठलेही आपत्ती व्यवस्थापन आपल्याला पाहायला मिळत नाही। एकंदरीत जर आपण बघितलं तर आज जवळपास 1 लाख क्युसेक इतका विसर्ग ह्या खरं तर भीमा नदी पात्रामध्ये सोडण्यात आलेला आहे। आज संध्याकाळपर्यंत हे सर्व पाणी जर अजून चंद्रभागेच्या पात्रात आलं तर आपण जे काय आता बघतोय परिस्थिती त्यापेक्षा दुपटीनं खरं तर हे पाणी वाढणार असल्याचं देखील खरं तर अंदाज वर्तवला जातोय। एकंदरीत जर आपण बघितलं तर या भीमा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी आज संध्याकाळपर्यंत अजूनही वाढणार आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी।